नकली सेनावरून उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। मला नकली म्हणतात, स्वतः बेअकली। ठाकरेंचा मोदींवर घणाघात। पहिल्या 3 टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ। शरद पवारांचा वार। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याचा पवारांना विश्वास। महायुतीचाही पलटवार। अमोल कीर्तिकरांच्या प्रचार रॅलीमध्ये 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी इब्राहिम मुसाची हजेरी। राजकीय वादळ। रॅलीमध्ये गेलो नव्हतो, मुसाचं एबीपी माझाला स्पष्टीकरण। श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींची जहरी टीका। आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार लिहा। निरुपम यांचा पलटवार। औरंगजेबाला गाडलं तर मोदी तुम्ही कोण? संजय राऊतांचं विधान। तर राऊतांविरोधात भाजप आक्रमक। राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून तक्रार दाखल। नसलेला हिंदू दहशतवाद आणण्याचं पाप शरद पवारांचं। भाजप नेते सुनील देवधरांचा आरोप, आपलं नाव गोवण्यासाठी कर्नल पुरोहितांवर दबाव असल्याचा दावा। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालय उद्या निकाल जाहीर करणार। तब्बल 11 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पासष्ट वर्षांमध्ये हिंदूंची लोकसंख्या घटली, अल्पसंख्याकांची वाढली। केंद्र सरकारच्या अहवालामुळे पेटलं राजकारण। एअर इंडिया एक्सप्रेसनं निलंबित केलेले 25 कर्मचारी पुन्हा सेवेत। मुख्य कामगार आयुक्त युनियनसोबतच्या बैठकीत एअर इंडिया एक्सप्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।